नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन गोष्ट बघणार आहोत की जी अमेरिका आणि इराणचं जे युद्ध सुरू आहे त्याच्यामुळे जे काही गॅसचे जे भाव आहेत ते वाढत आहेत किंवा त्याचं शॉर्टेज होणार आहे. मग नेमकं उपाय काय? भरपूर विद्यार्थ्यांची हे पण आला होता मेसेज पण की सर आता पुण्यामध्ये गॅस वगैरे मिळत नाही आहे, मेस बंद, हॉटेल बंद, आम्ही काय करायला पाहिजे? किंवा नेमकं आम्ही गावाकडे राहतोय, घरी राहतोय, गॅसचं शॉर्टेज होणार आहे, तर नेमकं उपाय काय? जे स्वतः मी 8 दिवसाखाली परचेस केलेलं आहे, जे इन्फ्रारेड इंडक्शन, ते तुम्ही घ्यायचं आहे. ते काय कसं आहे ते डिटेल पद्धतीने सांगणार आहे. बघा, ओके. गॅस सिलेंडर शॉर्टेज होणार आहे, मग त्याचा उपाय काय? तर सरळ उपाय आहे त्याला एक इन्फ्रारेड इंडक्शन. नेमकी काय भानगड आहे ते बघा. जे इन्फ्रारेड इंडक्शन आहे, नॉर्मल इंडक्शन एक वेगळी गोष्ट आहे. ओके, नॉर्मल जे इंडक्शन असतं त्याच्यावरती त्याच्याच प्रकारची इंडक्शनचीच भांडी लागतात नॉर्मलवरती, पण हे जे आहे इंडक्शन हे इन्फ्रारेड आहे. म्हणजे पहिली जी आपली गॅसची शेगडी होती आपण वापरायचो, अशी गोल असायची बघा, त्याला असे रिंगा असायचे, लाल व्हायचं, ते त्याच पद्धतीने ते आहे, पण एक नवीन आहे. म्हणजे पहिला हे गंगाधर होता आणि आता हे शक्तिमान आलाय, चांगले कपडे घालून पॉवरफुल आलेला आहे, त्याच पद्धतीने आहे. ओके, या प्रकारची ही शेगडी, याला इकडे पूर्ण बटन्स वगैरे आहेत. कुठल्याही प्रकारचे भांडे म्हणजे कुठले असतील तुमचे स्टेनलेस स्टील असतील, ॲल्युमिनियम, आयर्न किंवा कुठले पण असे फ्लॅट सरळ त्याचं हे आहे, खालचा भाग चपटा आहे सरळ, त्याच्यावरती बसतात. म्हणजे असं नाही की जे नॉर्मल इंडक्शन असतात त्याचीच भांडी असतील, तर गरज नाही. आपल्याकडे नॉर्मल स्टेनलेस स्टील असेल किंवा कुठले आहेत जे आपले भांडे आहेत ती बसतात, याचा काही शॉक लागत नाही, काही नाही. ओके, हे जे आहे हे इंडो कंपनीचं आहे. ओके, 2200 वॅटचं आणि 2500 रुपयाचं हे आहे. ओके, याची देखील शॉर्टेज होऊ शकतात, त्याच्यामुळे हे देखील तुम्हाला जर घ्यायचं असेल, गॅसची प्राईस आता वाढेल, त्याचं शॉर्टेज होऊ शकतं. ओके, भविष्यात त्याच्यानुसार तुम्ही हे लवकर घेऊ शकता. आणि एक याच्यात सगळी जी स्टेनलेस स्टीलची भांडी असतील किंवा ॲल्युमिनियमची, आयर्नची, कुकिंग वेअर्स किंवा फ्लॅट त्याचं जे भांडं असतं आपलं, म्हणजे जे काय आपले याच्यात तवा बसतो, सगळ्या गोष्टी बसतात नॉर्मल आपल्या, सगळ्या काही कढईसुद्धा जी चपटा आहे ते नॉर्मली असे देखील सगळ्या गोष्टी याच्यात बसतात. ओके, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण जर न्यूज बघितल्या तर आले होते बघा की स्वयंपाकघरापर्यंत युद्धाचे चटके, गॅस टंचाईचे संकट, देशात एस्मा कायदा देखील लागू केलेला आहे. उगाच कायचं गव्हर्नमेंट करायला आहे का किंवा टाइमपास करायला आहे का? नाही, याचं शॉर्टेज होऊ शकतं. मग गव्हर्नमेंट देखील, आता काय भरपूर जणांचा प्रश्न असेल की आम्ही हे घेऊ, पण इलेक्ट्रिसिटी बिल आलं तर, म्हणजे पहिले गॅस आल्यानंतर पहिले चुलीवरती व्हायचं पहिल्या काळात, नंतर गॅस आले, मग गॅस आल्यावर लोक म्हणायला लागले सिलेंडर कोण देईल? म्हणजे आता मी सांगतो इंडक्शन वापरा, लाईट बिलचा प्रश्न येत आहे. त्यांच्याकडे सोलार आहे किंवा सिटीमध्ये भरू शकतात ते, किंवा जर गॅसच भेटत नसेल उद्या तर उपाशी राहण्यापेक्षा बिल थोडंसं भरलेलं बरं. किंवा एखाद्या वेळेस आपल्या देशात असं होणं शक्य कमी आहे, पण जर गव्हर्नमेंटने दिमाग लावला किंवा गॅस सिलेंडर सध्या आपण आयात करू शकत नाहीत, ओके, तर आपण इलेक्ट्रिसिटीचे प्राइसेस कमी करू शकतो, किंवा 200 युनिटपर्यंत थोडंसं कमी, 4 रुपये 5 रुपये असं करू शकतो, 7 रुपये करू शकतो. तसंही गव्हर्नमेंट जर दिमाग वापरला जाणार, जर तुमची किंवा असेल, आपली किंवा असेल, ते तसं करू शकतं. पण सध्या आपण अलर्ट राहणं गरजेचं आहे की सिलेंडर जे सध्या मिळतंय ते मिळतंय. तर पुढे पण न्यूजमध्ये जर बघितलं की पहिलं जे सिलेंडर आहे, आता दुसरा सिलेंडर 25 दिवसानंतर मिळणार, पण 24 दिवस काय गोट्या खेळायच्यात का? त्याच्यानुसार आपण जे इंडक्शन आहे इन्फ्रारेड ते घेऊ शकतो, त्याचा वापर करू शकतो. ठीक आहे, जर वाढले, जर भेटत नसतील सिलेंडर तर त्याचा वापर करू शकतो, जर सिलेंडर भेटत आहेत तर त्याचाच वापर करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, सिलेंडरच्या किमतीमध्ये 60 रुपयामध्ये वाढ, 7 मार्चपासून याचे हे होणार, म्हणजे सिलेंडरचे प्राइसेस देखील वाढत आहेत. म्हणजे दर महिन्याला एक सिलेंडर लागणारच आहे. याचं बिल काय 1000-1500 येईल, एखाद्या वेळेस मॅक्झिमम वापर असेल तर 2000 येईल. आता ही महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, त्याच्यानुसार आपण बघितलं आता दुसरा सिलेंडर, या सगळ्या गोष्टी आहेत. जर याच्या बाबतीमध्ये अजून जर बघायचं झालं, ओके, याचा भरपूर चांगला वापर आहे, काही याच्यात साईड इफेक्ट नाही आहे. ओके, 6 किलोपर्यंत याच्यात वजन आपण ठेवू शकतो. म्हणजे भरपूर जण पाणी तापवायला सध्या वापरतात, आता त्यांना आले की बाबा चला आपण याच्यावरची स्वयंपाक पण करू. पहिले पाणी तापवायला म्हणूनच याचा वापर व्हायचा. आता सिलेंडर महाग झाले, भेटत नाहीये काही दिवसांनी, असं न्यूज आता येत आहेत की 25 दिवसानंतर तो एस्मा कायदा लागू झाला आहे, त्याच्यानुसार ते आहे. त्याच्यामुळं तुम्ही हे सगळे जे भांडे आहेत त्याच्यावरती वेगळे भांडे घ्यायची गरज नाही आहे, फक्त हे डबडं घ्यायचं आहे इंडक्शनचं, 2500 रुपयाला जवळपास येतं. इन्फ्रारेडच घ्यायचं आहे. नॉर्मल इंडक्शन घ्याल तर त्याच्यावरती त्याच इंडक्शनची भांडी लागतात, याच्यावरती कुठल्याही प्रकारची जी खालून चपटी आहेत किंवा नॉर्मल कुठली पण ते बसतात, काही प्रॉब्लेम नाही. मी स्वतः हे घेतलंय, त्याच्यानंतर हे व्हिडिओ तुम्हाला टाकतोय. ओके, त्याच्यानंतर जर पुढे आपले जे विद्यार्थी असतील, ही जर जनरल नागरिकांसाठी ही माहिती, ओके, ती नक्की घ्या, त्याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. ओके, जर युद्धामुळे अजून जर गॅसची शॉर्टेज झालं सिलेंडरचं आणि प्राइसेस वाढली तर याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि गव्हर्नमेंटने आपला दिमाग वापरला किंवा लोकांना त्रास व्हायला, आपण इंडक्शनचं उत्पादन देखील वाढवणं गरजेचं आहे. आणि इलेक्ट्रिसिटीचे प्राइसेस काही दिवस युद्ध जर सुरू असेल, जर शॉर्टेज झालं अजून जास्त तीव्र प्रमाणात, तर ते करणं अपेक्षित आहे. आणि ज्यांच्याकडे सोलर वगैरे बसवलेले असतील
त्यांचे देखील करणं गरजेचं आहे. सोलारवाल्यांचं काही काही प्रॉब्लेम्स येत आहेत, त्याच्यावरती देखील मी लवकरच एक व्हिडिओ टाकतो. ओके, गव्हर्नमेंट कशा रीतीने पॉलिसी चेंज करत आहे त्याचं देखील मी तुम्हाला सांगतो. ओके, हे या पद्धतीने आपण बघितलं न्यूज. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं, आपली जी मुंबई हायकोर्ट क्लर्कची एक्झाम आहे त्यासाठी टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप बॅच उपलब्ध आहे. 10 टेस्ट सिरीज, त्याचे प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन टू द पॉईंट, त्याचं PDF सगळे उपलब्ध आहेत, ते तुम्ही परचेस करू शकता. मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहची बॅच ऍप्लिकेशन उपलब्ध आहे सब्जेक्ट वाईज फोल्डरमध्ये, ते देखील परचेस करू शकता. ओके, त्याच्यानंतर गुलाल बॅच कंबाईनची टू द पॉईंट टीचिंग, पर्सनल मेंटरशिप आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज याच्यावर उपलब्ध आहेत. आणि शेवटची म्हणजे सुपर 60 बॅच राज्यसेवा पूर्व परीक्षा. ओके, ते देखील तुम्ही त्या विषयांची किंवा त्या परीक्षेची तयारी करत असाल तर घेऊ शकता. अशा जबरदस्त व्हिडिओ पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. पण जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि या युद्धाच्या काळात गॅसची टंचाई झालेली आहे, सिलेंडरची टंचाई झाली आहे, म्हणून घाबरू नका. इन्फ्रारेड इंडक्शन घ्या आणि दबा के जेवण होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. अशा जबरदस्त लेक्चर्समध्ये पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.